बच्चू कडूंच्या आंदोलनाबाबत सर्वात मोठी बातमी आहे। 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा असे आदेश नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना दिलेत। कालपासून बच्चू कडूंचं आंदोलन नागपुरात सुरू आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्याचं निरीक्षण आहे। तर दुसरीकडे बच्चू कडूंना भेटण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ नागपुरात दाखल झालेलं आहे। आशिष जयस्वाल, पंकज गोयल बच्चू कडूंची भेट घेणार आहेत, त्यामुळे आंदोलनाबाबत बच्चू कडू काय निर्णय घेणार हे पाहावं लागणार आहे। मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय। 6 वाजायला अगदी 5 मिनिटं उरलेली आहेत आणि नागपूर खंडपीठाने यावेळी आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। नेमका आता बच्चू कडू काय करतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। कोर्टाच्या आदेशाची डेडलाईन संपलेली आहे। 6 वाजेपर्यंतची वेळ कोर्टाने दिलेली होती। आता बच्चू कडू नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। 6 वाजत आलेले आहेत। नागपूर खंडपीठाने बच्चू कडूंना आदेश दिलेले आहेत आणि त्या दरम्यानच आता ही डेडलाईन संपलेली आहे। त्यामुळे बच्चू कडू आता नेमकी काय भूमिका घेतात याकडेच लक्ष लागलेलं आहे। कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बच्चू कडू आंदोलन करतायत। तर या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी। दिली होती 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडा, त्यानंतर आता बच्चू कडू सगळ्या आंदोलकांशी संवाद साधताना दिसत आहेत। त्याचे हे थेट दृश्य आपण बघतो आहे। ते थोड्याच वेळात आंदोलकांना सगळा संदेश देणार आहे आपला। आणि अजूनही अनेक आंदोलक इथे रस्त्यावर दिसतात, काही जण अजून ट्रकवर आहे। बच्चू भाऊंच्या समर्थनार्थ त्यांच्या घोषणा सुरू आहे। पण ज्या पद्धतीने गेल्या 24 तासांपासून आंदोलन सुरू होतं, अतिशय आक्रमक पद्धतीने आंदोलन सुरू होतं। सरकारचे 2 प्रतिनिधी आज सुद्धा त्यांना भेटायला आले होते। किंबहुना आशिष जयस्वाल इथे आंदोलन स्थळी येण्याकरता नागपूर विमानतळावर सुद्धा पोहोचले होते। दरम्यान उच्च न्यायालयामध्ये सुमोटो घेतला आणि आंदोलकांना 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ सोडण्याचे आदेश दिलेले आहेत। त्यानंतर शेतकरी नेत्यांची बैठक झाली आहे आणि ते आता इथे सगळे शेतकरी नेते जे आहेत ते आंदोलकांशी संवाद साधतायत आणि पुढची भूमिका जे न्यायालयाने जे आदेश दिले आहेत त्याबाबत सगळ्या आंदोलकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत। झी मीडियासाठी सुमित सह अमर काणे, नागपूर।